जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात तुला राशीच्या व्यक्तींना संतुलन साधण्यावर भर द्यावा लागेल. वैयक्तिक नातेसंबंध, व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक नियोजन यामध्ये समतोल राखणं ही यशाची गुरुकिल्ली असेल. शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्यात आकर्षण, सृजनशीलता आणि सौंदर्याची जाण अधिक प्रखर राहील. मात्र निर्णय घेण्यास होणारा विलंब किंवा गोंधळ यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुला राशीच्या लोकांना सोमवार आणि मंगळवार हे दिवस त्यांच्या सहकार्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल आहेत. टीमवर्कमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल. बुधवारी एखादं महत्त्वाचं प्रोजेक्ट हातात येण्याची शक्यता आहे, जे तुमचं करिअर पुढे नेईल. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर गुरुवार व शुक्रवारच्या दरम्यान योग्य संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारीचा प्रस्ताव येऊ शकतो, पण कोणताही निर्णय घेताना कागदपत्रांची बारकाईने तपासणी करा. शनिवारी काही महत्त्वाच्या व्यावसायिक चर्चासत्रात भाग घ्या. तुमचं नेटवर्किंग यशदायक ठरेल. सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा अनपेक्षित खर्च समोर येईल, विशेषतः घर संबंधी किंवा वाहनाच्या देखभालीसाठी. मात्र गुरुवारनंतर आर्थिक स्थैर्य मिळेल. जुने कर्ज फेडण्यासाठी नियोजन करा. जर गुंतवणूक करायची असेल तर शुक्रवार सर्वोत्तम दिवस ठरू शकतो. घरगुती गरजांवर थोडं जास्त खर्च होईल, पण तो नियंत्रणात असेल. या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद आणि परस्पर आदर अत्यंत गरजेचा आहे. पती-पत्नीमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण शुक्रवारी किंवा शनिवारी एकत्र वेळ घालवल्यास ते मिटू शकतात. गुरुवारी घरात एखादा छोटा समारंभ किंवा पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे घरात आनंददायी वातावरण राहील. अविवाहित लोकांसाठी शनिवार अत्यंत शुभ ठरेल. कुठेतरी नवीन ओळख निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी ही आठवडा प्रेरणादायी ठरेल. अभ्यासात लक्ष लागेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी निर्माण होईल. सोमवारी किंवा बुधवारी एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं मार्गदर्शन मिळेल. मित्रांबरोबर गटात अभ्यास केल्यास फायदा होईल. शुक्रवार नंतर थोडा आळस जाणवू शकतो, त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. शारीरिक आरोग्य चांगलं राहील, पण मानसिक थकवा किंवा असमाधान जाणवू शकतं. मेडिटेशन आणि नियमित झोप यावर भर द्या. गुरुवारी किंवा शुक्रवारी डोकेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो, म्हणून पोश्चरकडे लक्ष द्या. शनिवार आणि रविवार योग, हलका व्यायाम किंवा निसर्गात फिरायला जाणं तुम्हाला ताजेतवाने करेल. या आठवड्यात तुमचं अंतर्मन अनेक प्रश्न विचारेल. एखाद्या आध्यात्मिक विषयावर वाचन किंवा ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं लाभदायक ठरेल. रविवारी एखाद्या ध्यानसत्रात सहभागी व्हा किंवा स्वतःच ध्यान करा, त्यामुळे मानसिक शांती मिळेल. या आठवड्यात तुला राशीच्या जातकांनी त्यांच्या अंतःकरणाच्या आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही संतुलन साधू शकलात तर व्यावसायिक यश, नातेसंबंधांतील सौहार्द आणि मानसिक समाधान यांचा सुंदर मिलाप घडेल. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि नात्यांमध्ये मोकळेपणाने संवाद साधा. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.